शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 21 जानेवारी 2025चा व्हिडिओ आहे. लोडिंग चाललं आहे श्री प्रशांत विजय पाटील सर, मुक्काम पोस्ट माहीम, शिपाळ भाट, तालुका जिल्हा पालघरसाठी. आता हा ओरिजिनल कोकणातील केशर आंबा आहे. रोप जे आहे हे 2.25 वर्षाचं रोप आहे. केशर आंबा 5 किलोच्या बॅगमधला आहे. सरांना आता सर्व रोपं आपण कटिंग केलेली आहे, कारण सरांचा जो प्लॉट आहे हा नवीन प्लॉट आपला माहीम शिपा भाटमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये होतोय केशर आंबा. तर आता ही जी शेंडा कट केलेली रोपं आहेत अशी रोपं द्यायची चाललेली आहेत, जेणेकरून रोप लावली की त्याचं कटिंग करायची गरज नाही. झाडाला अशा प्रकारच्या ब्रँचेस फुटलेली रोपं द्यायला लावली आपण. अशा प्रकारची खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आता केशर आंबा जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात आणि लावल्यापासून एकच वर्षात उत्पादन. केशर आंबा जर म्हटलं तर आतनं घर येतो ते भगवी कलरमध्ये येतो. त्याचबरोबर रोपाची वाढ झपाट्यानं होत्या आणि प्रत्येक वर्षी आपल्याला आंबा घेता येतो. आपले चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर चॅनलवरती बरेच माझे व्हिडिओ आहेत. आता हा जो आंबा आहे हा महाराष्ट्रात 180 रुपयानं घरपोच येतो आहे. लागवडीपासून आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. लागवड अंतर आहे 2 ओळीतलं 12 फूट, 2 रोपातलं 6 किंवा 8 फूट. एकरामध्ये 750 रोपं लावू शकतो. अशा प्रकारची लागवड जर करायची असेल तर आपण 5 किलोच्या बॅगमधलं 180 वालं जे रोप आहे हे रोप लावल्यानंतर एकच वर्षात आपल्याला उत्पादन धरता येतं. तर अशा प्रकारचे शेंडे कट केलेले रोपं आपण देत आहोत. याचं कारण सरांना छाटणी घ्यायची गरज नाही. रोप जमिनीत लागले की झपाट्यानं वाढायला चालू होतं आहे. खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. आता सरांनी हे बांधाला बॉर्डरला एक आंबा एक नारळ अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, म्हणजे आपल्याला बांधाचं उत्पादन घेता यावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे. बॉर्डर म्हणतो आपण त्याला. तर ही जी लागवड आहे एक आंबा एक नारळ. आता नारळ सरांनी मलेशियन ग्रीन डॉर्फ घेतलेला आहे, बुटकी जात आहे. खात्रीची रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन. केशर आंबा जर म्हटलं तर ही स्वतः मदर प्लांट आहेत, बघू शकतो. आता अशा प्रकारचे 35 एकरमध्ये सर्व बांधाला मदर प्लांट आहेत. सर्व फळझाडे असे आपण स्वतः कलमं बांधलेले आहेत आणि रोपं देताना योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देतो आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. प्रत्येक वर्षी खात्रीशीर उत्पादन येण्यासाठी प्युअर कोकणातील केशर आंबा, योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि अनुदानाला बिल. आता छाटणी केलेलीच रोपं द्यायची का, तर सरांनी आता आंबा ह्याच्यामध्ये नवीन लागवडीमध्ये आहेत. बाळ काट्या का मोडतोयस, दे ना काट्यासहित. काट्या ते काट्या काढू नकोस. तर बघू शकतो आपण केशर आंबा इस्रायल पद्धतीने लागवडीसाठी आता गाडीची थप्पी लावली जाते. यामध्ये आपण श्री राजपूत सर नेरूळचे यांची पण रोपं भरणार आहोत. आता मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ बुटकी जात आहे, लावली की 2.5-3 वर्षात फळधारणा चालू होत्या. नारळामध्ये 400-450 मिली पाणी असते. तर केशर आंबा ट्रॅक्टरनं सरी सोडून सरीमध्ये खड्डा घेऊन रोप लावा, जेणेकरून रोप लावल्यानंतर एकच वर्षात उत्पादन घेता येतं. 5 किलोची बॅग असल्यामुळे मुळांची वाढ तेवढी झपाट्याने झालेली असते. तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही केशर आंबा 5 किलोच्या बॅगमधील योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानाला बिल. बुकिंगनंतर 12 तासामध्ये महाराष्ट्रात रोपं घरपोच. बघू शकतो आहे योग्य रोपं, योग्य सल्ला, योग्य मार्गदर्शन मिळणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकमेव नर्सरी. लांजामध्ये 32 एकर, मलकापूरला 35 एकर, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. यानंतर आपण मलेशियन ग्रीन डॉर्फ नारळ लोडिंग करणार आहोत.